निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामुळे काँग्रेसची चांगली झोप उडालेली आहे. काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपक्रम रोखायचा आहे, म्हणून त्याच्याआधी आधी न्यायालयामध्ये ताकद लावण्यात आली, नामांकित वकिलांची फौज उभी करण्यात आली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर संसदेच्या व्यासपीठावर आवाज उठून पाहिला, परंतु त्याचाही फायदा झाला नाही. म्हणून काँग्रेसने हा मुद्दा घेऊन आता रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केलेली आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून काल दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीमध्ये पुन्हा एकदा मोदी तेरी कब्र खुदेगी ही घोषणा ऐकायला मिळाली. काँग्रेस सध्या दुहेरी संकटामध्ये सापडलेली आहे. एका बाजूला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या भोवती जो कायद्याचा फास आहे तो आवळत चाललेला आहे. यांना कधीही तुरुंगात जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा हक्काचा मतदार असलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांची मतदार याद्यांमधून साफसफाई सुरू आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर काँग्रेसकडे एकच पर्याय उरतो आणि तो पर्याय म्हणजे विदेशी शक्तींना हाताशी घेऊन देशामध्ये आग लावण्याचा. आणि त्याचाच अशुभारंभ रामलीला मैदानावर झालेला दिसतोय.